किसन आणि उमा खूप म्हातारे होते. त्यांनी वर्षानुवर्ष दिवस रात्र मेहनत करून काही पैसे जमा केले, ज्यांनी ते त्यांचं तीर्थयात्रेला जायचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण करू शकतील. अखेर दिवस रात्र कष्ट करून नाणी जमा झालीच घाम गाळून. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी किसन त्यांचं नाण्याचं गाठोडं व्यवस्थित लपवतो, कारण ज्या रस्त्याने किसन आणि उमा जाणार होते तो रस्ता चोर आणि लुटारूंनी भरलेला होता. मी आता दमलोय. आता तू सांभाळे नाण्यांचं गाठोडं. माझं नाण्यांचं गाठोडं. अरे वाचवा, अस्वल! अरे कोणीतरी वाचवा मला. मला सोडून तुम्हाला या गाठोड्याची पडली आहे. मला जर कोणी घेऊन गेलं असतं तर. अगं तुला कोण घेऊन जाणार आहे? याच्यात नाणी आहेत. जर ही गेली असती तर आपण कुठलेच राहिलो नसतो घाम गाळून. बहुतेक इथे चोरांपेक्षा जास्त जनावरच आहेत. मी तर म्हणते की आपण रात्री इथेच कुठेतरी थांबूया. अंधारात चोर आणि जनावरांच्या भीतीने किसन आणि उमाने रात्र कुठल्या तरी जवळच्याच हॉटेलात घालवण्याचं ठरवलं. दादा ऐका, एखादी स्वस्तशी चांगली खोली मिळेल का आम्हाला? हो मिळेल ना. तुमचं गाठोडं इथं ठेवून द्या आणि चला माझ्या सोबत. गाठोडं? नाही दादा, हे गाठोडं तर आमच्या सोबतच जाईल. ठीक आहे, चला मग. ही आहे तुमची खोली. पण किसनला गाठोड्याची एवढी काळजी करताना बघून विमलेशला संशय आला की त्यांच्या गाठोड्यामध्ये नक्की एखादी मौल्यवान वस्तू किंवा नाणी आहेत. हे झोपल्यावरती चोरून आण. एवढे म्हातारे आहेत की त्यांना समजणारच नाही. इकडे किसन गाठोड्याला डोक्याखाली उशीसारखं ठेवून झोपी गेला. आणि मग त्याच रात्री विमलेश आणि त्याच्या पत्नीने ते गाठोडं चोरलं. माझं गाठोडं, माझी नाणी, मी लुटला गेलो ग उमा. काय झालं? कोण आहे? आपलं सगळं सामान नाणी चोरीला गेलं ग बाई. हे नक्कीच या धर्मशाळेच्या मालकाचं काम आहे. काल पण तो ते गाठोडं त्याच्या जवळ ठेवण्याबद्दल बोलत होता. चला आमचं गाठोडं परत कर. आम्हाला माहिती आहे की ते तूच चोरलंयस. चोरी आणि मी? एक तर राहायला जागा दिली आणि माझ्यावरच आरोप करताय. चला आता निघा इथून, निघा. मंत्रीजी, आमच्या सोबत अन्याय झाला आहे. आमची अनेक वर्षांची जमापुंजी त्या धर्मशाळावाल्या विमलेशने चोरी केली. आम्हाला महाराजांकडून न्याय मिळवून द्या. पण हे झालं कसं? तर विमलेश म्हणतोय की त्याने चोरी नाही केली. तुम्ही म्हणताय की चोरी त्यानेच केली आहे, पण तुमच्याकडे याचं काही प्रमाण नाहीये. हा, माझ्याकडे याचा उपाय आहे. न्याय नक्की मिळेल. मग पटकन उपाय सांगा ना. आधी तुम्हा दोघांना माझं एक कार्य करावं लागेल. मी काही करून ते करेन, फक्त कार्य सांगा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. माझ्याकडे एक ढोल आहे. त्याला माझ्या घरातून उचलून राजमहालापर्यंत आणायचंय. आधी तू हे कार्य करून घे. मग हेच कार्य विमलेशलाही करावं लागेल. आणखी एक बाब, तो ढोल थोडा जड आहे, त्यामुळे त्याला सांभाळून घेऊन या. जशी आज्ञा महामंत्री. किसन आणि उमा सकाळ सकाळी मंत्र्याच्या घरून ढोल घेऊन राजमहालात निघाले. हा ढोल तर खूपच जड आहे. न्याय मागायला गेलो होतो, पण महामंत्रींनी तर आपल्यालाच शिक्षा दिली.
बहुतेक परमेश्वराचीच इच्छा नाहीये की आपण तीर्थयात्रा करावी. नाणी तर गेली, आता घरी जाऊया, नाही तर प्राणही जातील. बरोबर बोललीस, पण महामंत्रींचं कार्य तर करावंच लागेल ना, घाम गाळून. दोघेही ढोल घेऊन राजमहालात पोहोचले. मंत्रीजींच्या घरून आणला आहे ना, तिकडे ठेवून द्या. त्यानंतर सारंगाने हेच कार्य विमलेशला दिलं. विमलेश त्याच्या पत्नीसोबत ढोल मंत्र्याच्या घरी घेऊन जायला निघाला. चला चला विमलेशजी, लवकर पुढे चला. वा, काय सुंदर दृश्य आहे. एकट्याने ढोल उचलून कंबरच आखडली. थोडी मदत तरी कर ना. अच्छा, चोरी केली तुम्ही आणि ढोल मी उचलू? अगं पण चोरी तर तूच मला करायला सांगितली होतीस ना. नाही. ठीक आहे, तू ढोलाकडे लक्ष दे. मी पाणी पिऊन लगेच आलोच मी. जोपर्यंत विमलेश पाणी प्यायला गेला, त्याची पत्नी डोळे बंद करून आराम करायला लागली. तेव्हा अचानक ढोल उसून पुढे मागे जायला लागला. अरे, ढोल पळतोय. कोणीतरी पकडा त्याला, पकडा त्याला. ढोलाला पकडा, तो पळून चाललाय. ढोल पळून चाललाय. ढोल उचलला तर नाही, पण पकडू तर शकत होतीस ना. एक कामही तुझ्यानं होत नाही. अच्छा, चोरी करताना हे लक्षात नाही आलं. आता लवकर चला, नाहीतर महामंत्री आपल्याला चोर समजतील आणि शिक्षा देतील. अरे थांबा थांबा. विमलेश आणि त्याची पत्नी कसे तरी ढोल घेऊन राजमहालापर्यंत पोहोचले. तिथे किसन आणि उमा आधीपासूनच हजर होते. तुम्ही लोक अजून इथेच आहात. बहुतेक शिक्षा मिळाल्यानंतरच मानाला वाटतं. महामंत्रीजी, तुम्ही? हो, मी पाहिलीत माझ्या जादुई ढोलची कमाल. या ढोलने तुमची पोल खोल केलीच. कसलं गुपित? तीच जिच्यासाठी तुम्ही दोघं आता भांडत होता, आणि मी ढोलच्या आत बसून सगळं ऐकत होतो. आता प्रामाणिकपणे किसनची चोरलेली नाणी परत कर, नाहीतर कारागृहात जायची तयारी कर. धन्यवाद महामंत्रीजी. आणि अशा प्रकारे विमलेशला किसनचे पैसे परत करावे लागले. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.